नमस्कार मैत्रिणींनो. चला तर आज आपण बनवूया कांचन रसोई घरमध्ये भरलेली भेंडीची भाजी. चला तर कसं आपण आता टिफिनला मुलांच्या टिफिनला थोडी कट करून वगैरे भेंडीची भाजी आपण नेहमीप्रमाणे देतो, पण आज भरलेली भेंडी बघूया. छान मस्त भरलेली भेंडी बनवायसाठी काय काय साहित्य लागते चला बघूया. अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी करहाळं, थोडा जिरं, 4 मिरची वाळलेली, कोथिंबीर, लिंबू आणि लसूण. आणि आपण रेडीमेड मसाले घेतलेले आहे. म्हणजे आपला प्रवीणचा अंबारी, एव्हरेस्टचा मटण मसाला, धनेपूड, हळद आणि मीठ. आणि ही आपली भेंडी थोडी छोटीच घ्यायची म्हणजे छान पटकन नरम होईल. चला गॅस पेटवून घेऊया. आपले शेंगदाणे वगैरे सगळे भाजून घेऊया. याच्यामध्ये कोणी खोबरं पण घालतं. सगळं साहित्य आपण भाजून घेऊया. मस्त छोटीशीच रेसिपी आहे आज, मस्त छान बघा, ट्राय करून. मुलांना पण छान टिफिनमध्ये काहीतरी वेगळं पाहिजे ना, त्याच्यामुळं थोडंसं वेगळं करायचा प्रयत्न करायचा. पूर्ण भाजून घ्यायचं आता शेंगदाणे वगैरे. आणि असं छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. छान सुगंध येतो मैत्रिणींना, छान मस्त मसाले भाजताना. कोणी रेडीमेड पण तिखट वापरतं, पण मी ही मिरची आहे माझ्याकडे अवेलेबल तर मी मिरची टाकली. मसाला आता थंड होईपर्यंत आपण भेंडी कट करून घेऊ. ही स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. आणि हे आपलं असं देठ काढून ही अशी अर्धी कट करायची. ही अशी कट करायची म्हणजे आपला असा मसाला भरला जाईल. हे अशा प्रकारे सगळ्या भेंडी आपण कट करून घेऊया. अशा करायची. चला, भेंडी आपण आता पूर्ण चिरून झालेली आहे आपली ही. आता मसाला पण आपला थंड झालेला आहे. आता वाटून घेऊया मिक्सरमध्ये. अगोदर हे कोरडंच काढायचं. हे बारीक झालेलं आहे. आता याच्यात आपण लसण घालूया आणि हे पूर्ण हळद, मीठ, तिखट घालूया. मसाले आणि हे तिखटसाठी आपण मिरची टाकलेली आहे. आता ही बारीक करून जिरं आणि थोडी कोथिंबिरीनं छान टेस्ट येते ना, त्याच्यामुळं मी प्रत्येक भाजीमध्ये त्या चटणीमध्ये कोथिंबीर असतेच माझी. हे बघा, छान मस्त असं बारीक झालेला आहे आपला मसाला. हे बघा, आता याच्यात पाणी वगैरे मी काहीच ॲड केलेलं नाही आहे. थोडी कोथिंबीर टाकली ना, त्याच्यामुळे थोडा ओलसरपणा आलेला आहे त्याला. हे बघा, पाणी वगैरे काहीच ॲड केलेलं नाही आहे. छान झालेला आहे आपला मसाला. आता आपण याच्यामध्ये लिंबू टाकून घेऊया. अजून भारी टेस्ट येते लिंबू टाकल्यामुळे. तर लिंबू टाकलेला आहे, मिक्स करून घेऊया. आता हे आपलं सारण तयार आहे, मसाला. आता आपण भेंडीमध्ये असं भरूया. छान भेंडीमध्ये असं भरून घेऊया आपण पूर्ण सारण. बघा करून मैत्रिणींनो, छान रेसिपी आहे. मुलांना खूप आवडती. माझ्या मुलीला तर खूप, ती दुसरी भेंडी कट केलेली खात नाही, पण ती मम्मी चटणीची भेंडी बनव, मम्मी चटणीची भेंडी बनव. माझ्या मुलीला खूप आवडती.
हे बघा छान मस्त भरून झालेली आहे सगळी आपली भेंडी. चला तर आपण आता भेंडी फ्राय करूया. छान मस्त कढई घेऊन तेल टाकूया. तेल गरम होते. तेल गरम झालेलं आहे आपलं. आता जिरं मोहरी टाकून घेऊया. आणि भेंडी सोडून देऊया आता तेलामध्ये. छान मस्तपैकी छान सुगंधही लागलेला आहे भेंडीचा. मस्त छान हे बघा पूर्ण फ्राय करून घ्यायची तेलामध्ये. पूर्ण भेंडीला तेल लागलं पाहिजे. थोडा आता मसाला पूर्ण थोडा उरलेला होता, आपण टाकून घेऊ वरती. फ्राय करू. आणि बारीक गॅस करायचा. छान मस्त झाकण ठेवून आता 5 मिनटं मुरू देऊयात. छान मस्त शिजू देऊया. 5 मिनटं झालेली आहे. आता आपण बघूया. थोडं 5 मिनटं झाल्यावर मध्ये थोडं याला फ्राय करून घ्यायचं. परत असं हलवून घ्यायचं म्हणजे असं पूर्ण भेंडी शिजल्या जाईल. हे बघा आता होतच आलेली आहे बऱ्यापैकी. त्याच्यात मी तेल टाकलं होतं. थोडं पाणी वगैरे काही टाकलं आणि थोडं तेल टाकायचं थोडी नरम होण्यासाठी. थोडी किंचित राहिलेली आहे. थोडी अजून राहिलेली आहे. थोडी आता होऊ देऊया 3 मिनटं. हे बघा छान मस्त भेंडी झालेली आहे आपली. आता छान नरम झालेली आहे. हे बघा छान मस्त आपली भेंडी तयार आहे. भरलेली भेंडी. मुलांच्या टिफिनला एकदम मुलं आवडीनं खातात. आणि अशा छान छान रेसिपीसाठी मला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हे बघा मस्त अशी रसरशीत झालेली आहे भेंडी. मस्त अशी खायची अशी. हे बघा छान पूर्ण भेंडी अशी झालेली आहे लगेच सगळी.